नमस्कार. बेळगुंदी गावातील जागृत श्री देव रवळनाथ मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त बेळगुंदी गावात जनसागर लोटलेला आहे. देव रवळनाथ मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला गेल्या 4 दिवसापासून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालेला आहे. गुरुवारी सकाळी या मंदिराचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात करण्यात आलेले आहे. आज या ठिकाणी देव रवळनाथाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ग्रामस्थ, पंच कमिटी आणि या गावातील तरुण वर्ग आणि गावकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या भक्तांची विशेष सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. या मंदिराचे बांधकाम अरभावी दगडामध्ये करण्यात आले आहे. मंदिर अतिशय सुंदर असे या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. तालुक्यात अरभावी दगडातील हे एकमेव असे मंदिर आहे. गेल्या काही वर्षापासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामकाज सुरू होते. ग्रामस्थ, पंच कमिटी आणि गावकऱ्यांच्या अथक परिश्रमातून या भागातील हे एकमेव असे सुंदर असे मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे, बांधण्यात आलेले आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त गावकऱ्यांमध्ये व या पंचकृषीतील भक्तांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. या यात्रेनिमित्त या गावात विविध प्रकारची खेळणी, आईस्क्रीम असे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. महिला व बालचमू या साऱ्यांचा आनंद लुटताना या ठिकाणी दिसत आहेत. भक्त जे आहेत ते या ठिकाणी देव रवळनाथाचे अगदी मनापासून दर्शन घेताना या ठिकाणी दिसत आहेत. ग्रामदैवत रवळनाथ मंदिराचं बांधकाम हे थोडे दिवस रेंगाळलेलं होतं, पण हे आम्ही हातामध्ये घेऊन जवळजवळ 1 तपानंतर आम्ही या मंदिराचं काम हे पूर्णत्वाला नेलेलं आहे. एक आव्हान म्हणून आम्ही ते स्वीकारलेलं होतं आणि एका लिमिटेड ठराविक कालावधीमध्ये आम्ही ते पूर्ण करून लोकार्पण आज या मंदिराचं केलेलं आहे. आम्हाला अभिमान वाटतोय की आम्हाला या मंदिराची आणि देवाची सेवा करायला आम्हाला संधी रवळनाथानं दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही या देवाचेच ऋणी आहे आणि देवाचे आम्ही आभार मानतो. आम्हाला त्यांना आपली सेवा करायला संधी दिला. आमच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे. 6 मेला मुहूर्तमेढ हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात केला. त्यानंतर 11 पासून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. 11 तारखेला लोकांनी फार म्हणजे गर्दी एक पंढरपूर अवतरल्यासारखं लोकांना वाटत होतं. त्या पद्धतीने इथं कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर मूर्तीपूजनाच्या दिवशी सुद्धा आता काल तत्व त्यांच्या ह्याच्यात घालण्यात आलं. या कार्यक्रमाला सुद्धा लोकांना भरपूर असा उत्साह होता लोकांच्या मध्ये आणि लोक उत्साहाने नाचत होते.